भजन स्पर्धा आणि आराधी स्पर्धेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं मृदंगाला साता समुद्रात पलीकडे नेलं, ज्या माध्यमातून त्यांनी युरोपियन राज्य असतील किंवा अमेरिकेकडली राज्य असतील राष्ट्र असतील त्यांच्यांना एक मृदंगाची गोडी निर्माण केली, असे आपल्या अंबेजोगाई शहराचं भूषण आदरणीय उद्धव बापू आपेगावकरजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणजे संप्रदायासाठी सातत्याने धडपड करणारे कोकाटे महाराज, वयोवृद्ध आणि मार्गदर्शक आदरणीय जोशी महाराज, त्याचबरोबर मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष आदरणीय पवार महाराज, या ठिकाणी तरुणांना सुद्धा आपल्या संप्रदायाकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणारे खाडे महाराज, शेटेताई, त्याचबरोबर आदर्श सरपंच अंजन साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या उषा चव्हाण आणि ज्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला की अभिजित हे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाला आवाज उठवण्याचं काम करत असतात आणि त्यांनी या ठिकाणी जसं साठे साहेबांनी सांगितलं की उपेक्षित ज्या घटक आहेत की ज्या महिला आहेत की ज्या घरातच आपलं भजन वगैरे करतात त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या ठिकाणी खूप चांगलं काम केलेलं आहे. मी अभिजित लोमटे, त्याचबरोबर सतीश मोरे, अंकुलवार आहेत, अमोल घोडके आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या महिला आहेत या घरात आहेत त्यांना बाहेर आणून त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला समाधान पाहिजे असेल तर आपण अध्यात्माकडे गेलं पाहिजे. आज आपलं जीवन खूप धावपळीत आहे, आपण पैशाच्या मागे धावतोय, पण जर तुम्हाला कुठेतरी मानसिक समाधान पाहिजे असेल तर अध्यात्माशिवाय त्याला पर्याय नाही, नामस्मरणाशिवाय त्याला पर्याय नाही. आणि त्यासाठी या ठिकाणी ही सर्व महाराज मंडळी या ठिकाणी की आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे, आपण खोटं नाही बोललं पाहिजे, यासाठी सातत्यानं प्रबोधन करणारे आपल्या या भागातील सर्व महाराज मंडळी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही समाज जागृती करून प्रबोधन करण्याचं काम करतायत. त्यामुळं खऱ्या अर्थाने एक चांगला समाज घडण्यासाठी तुमची खऱ्या अर्थानं खूप मोठी मदत होते. त्यामुळं पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व भजनी आणि आराधी मंडळाला त्या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो की ज्या ज्या ठिकाणी अशा स्पर्धा असतील त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण सादरीकरण केलं पाहिजे. बक्षीस मिळेल नाही मिळेल, पण त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीच्या निकोप निर्माण होतात. त्यामुळे आपण सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे असं या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. साठे साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की या ठिकाणी शासनाच्या वतीनं जे काही अनुदान कलावंतासाठी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी दिलं जातं, त्यासाठी मला वाटतं की बऱ्याच लोकांनी म्हणजे तुमच्यापैकी 90% लोकांनी त्याच्यात अर्ज दाखल केला नसेल. तुम्ही अर्ज दाखल करा, ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी साठे साहेब आहेत, मी एक, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहू. जे काही फुलाची पाकळी शासनाच्या वतीने मिळते त्याचा तुम्ही लाभ घ्यावा अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आम्हाला या स्पर्धेसाठी बोलावलं, या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण.